चल थोडा इकडे बस. आज तुझ्याशी बोलायचं होतं. कारण ब्रेकअप नंतरचं हे शांतपण ना, ते खरं तर शांत नसतंच. ते मनात चालू असलेलं एक वादळ असतं, ज्याचं कोणी नावही घेत नाही. तू बाहेरून नॉर्मल दिसत असशील, काम करत असशील, मित्रांसोबत हसत असशील, पण आतून मला माहिती आहे तू खूप काही पचवलंयस. ब्रेकअप म्हणजे फक्त दोन लोक वेगळं होणं नाही, ते म्हणजे तुझ्या रोजच्या आयुष्यातल्या सवयी तुटणं. कोणाला कॉल करायची सवय, कोणाला आजचा दिवस कसा होता सांगायची सवय, गुड मॉर्निंग, गुड नाईट मेसेज, सगळं अचानक बंद. आणि हे सगळं स्वीकारायला वेळ लागतो. आणि हो, मुलांनाही दुःख होतं. ते कोणी बोलत नाही, पण होतं. फरक एवढाच, तू ते आवाजात नाही बोलत, तू ते मनात दाबून ठेवतोस. कदाचित तू अजूनही तिच्या लास्ट मेसेजवर स्टॉप झालेला आहेस, किंवा तिने शेवटी काय बोललं होतं ते मनात परत परत येत असेल. किंवा तुला अजूनही वाटत असेल, कुठे चुकलो आपण, काय कमी पडलं, काय वेगळं करू शकलो असतो. हे सगळं नॉर्मल आहे. तू काही कमजोर नाही आहेस. तू माणूस आहेस, आणि माणसाला जड जातं. ब्रेकअप नंतर मुलांना मूव्ह ऑन कर, बॉयज डोंट क्राय, बी स्ट्रॉंग असं सांगितलं जातं. पण कोणीच सांगत नाही, बस रडायचं असेल तर रड, जड वाटत असेल तर तेही ठीक आहे. ही वेदना तुझ्यात काहीतरी चुकीचं असल्यामुळे नाही, ही वेदना तुझ्यात प्रेम होतं म्हणून आहे. आणि प्रेम असणं कधीही चूक नसतं. कदाचित ती अचानक बदलली असेल, किंवा कदाचित ती तुझ्यापेक्षा आधी पुढे निघून गेली असेल. मला माहिती आहे, ते पाहणं खूप कठीण असतं. ज्याच्यासाठी तू सर्व दिलंस, त्याला पुढे जाताना पाहणं ते शब्दात सांगता येत नाही. पण ऐक, तिचं पुढे जाणं म्हणजे तू हरलास असं नाही, किंवा तू पुरेसा नव्हतास असंही नाही. कधीकधी दोन माणसं एकमेकांसाठी योग्य असतात, पण एकाच वेळेस नाही. आणि काही वेळा युनिवर्स आपल्याला वेगळ्या वाटेवर ढकलते, कारण समोर काहीतरी जास्त चांगलं ठेवलेलं असतं. हो, मला माहिती आहे, आत्ता तुला हे सगळं पॉझिटिव्ह वाटत नसेल. आत्ताच्या तुझ्या वेदना खऱ्या आहेत, आणि त्या एक्सपिरियन्स करण्याचा अधिकार तुला पूर्ण आहे. मला माहीत आहे, आज तू तिचे फोटोज डिलीट करायला घेतले असशील, आणि 10 मिनिटांनी परत रिस्टोर केले असतील, किंवा गाणी ऐकली असतील आणि अचानक डोळे पाणावले असतील, किंवा रात्री झोप येत नसेल. सगळं ठीक आहे. हे हीलिंगचा भाग आहे. हीलिंग म्हणजे काळजी नाही. हीलिंग म्हणजे काळजी आहे, पण मी हळूहळू ठीक होतोय. आता एक गोष्ट लक्षात ठेव, जिने तुला सोडलं तो तुझा शेवट नव्हता. प्रेम संपल म्हणजे तुझी स्टोरी संपत नाही. ती फक्त एक चॅप्टर होती. तू अजूनही केपेबल आहेस. लव्हिंग, केअरिंग, गिव्हिंग, ग्रोईंग. तू ज्या टाईपचं प्रेम देऊ शकतोस ना, ते एखाद्या दिवशी कुणाला खूप लकी वाटणार आहे. आणि हो, एक दिवस येईल, तू आजच्या या रात्रीकडे मागे पाशील आणि म्हणशील, मी इथे येऊन बाहेर पडलो आणि अजून स्ट्रॉंग झालो. म्हणून आत्ता एक दीर्घ श्वास घे, हळूवार सोड. तुझं हृदय थोडं दुःखात असेल ते ठीक आहे. तुझं मन हेवी असेल तेही ठीक आहे. पण लक्षात ठेव,
तुझ्यात काही कमी नाही. तू पुरेसा आहेस. तू प्रेम करण्यास योग्य आहेस. आणि तुला पुन्हा प्रेम भेटेल. जे तुझ्याकडे येऊन थांबेल ते जाणार नाही. आजची रात्र थोडी अवघड असेल, पण तू एकटा नाही. तू कमजोर नाही. आणि तू अपूर्ण तर अजिबात नाही. तुझं फ्युचर अजूनही उज्ज्वल आहे आणि तू त्यात खूप काही सुंदर बनवणार आहेस. आजसाठी एवढंच. डोळे बंद कर. थकल्यासारखं वाटत असेल तर झोप घे. उद्या पुन्हा उठशील. थोडा स्ट्रॉंग, थोडा शांत, थोडा अधिक स्वतःसारखा. गुड नाईट. आणि लक्षात ठेव, तुझं आयुष्य अजून संपलं नाही. ते आता नव्यानं सुरू होतंय.